वेगवेगळ्या ठिकाणी महेंद्र अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी या पोस्ट आपल्या नावे केल्यात आणि असं एक युआई घडवण्याचं एक सत्कार्य जे करत आहेत, या स्पर्धेसाठी ज्यांनी विशेष स्पॉन्सरशिप दिली महेंद्र अकॅडमीचे सर्वेसर्वा महेंद्र पेडणेकर यांचा सन्मान होतोय। मी विनंती करतो ग्रामपंचायत सदस्य अजय टी डिचोलकर आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं। महेंद्र पेडणेकर आपल्या कार्याचा बहुमान करण्यासाठी ही प्रेमाची मायेची आपुलकीची शाल आणि पुष्पगुच्छ देऊन RSPLच्या निमित्तानं आपला यथोचित मान सन्मान मंचावर आम्ही संपन्न करत आहोत। आणि आपला हा सन्मान करताना आम्हाला अभिमान वाटतो की आमचा एक तरुण युवाई घडवण्याचं कार्य करतोय। आजच्या तरुणाईला योग्य मार्गावर आणण्यासाठी महेंद्र पेडणेकर आपण करत असलेले प्रयत्न, या प्रयत्नांना परमेश्वराने यश देवो अशी रामेश्वरच्या चरणी प्रार्थना आहे। धन्यवाद। यानंतर या स्पर्धेच्या प्रायोजकत्वाची जबाबदारी घेतलेले हॉटेल जस्ट चिलचे मालक कुणालजी गावडे साहेब यांचा सन्मान होईल। मी विनंती करतो सरपंच रामचंद्र परब साहेब आपल्या शुभ हस्ते जस्ट चिल हॉटेलचे मालक कुणालजी गावडे, ज्यांनी युवा वयामध्ये हॉटेल व्यवसायात उत्तुंग भरारी घेतली आणि ज्या हॉटेल चिलचं नाव खूप आदरानं खूप चविष्ट पदार्थांसाठी घेतलं जातं, ते नाव लौकिक ज्यांनी मिळवलंय ते गावडे साहेब RSPLच्या निमित्तानं आपला सन्मान करताना आम्हाला अत्यानंद होत आहे। धन्यवाद। यानंतर आमच्या तेरसे बांबार्ड्याचे गुणवान ज्येष्ठ खेळाडू पंडितजी बगडे साहेब, तुम्हाला विनंती आहे तुमच्या शुभ हस्ते तेरसे बांबार्ड्याचं नेतृत्व करणारी युवाई अर्थातच तेरसे बांबार्ड्याचे प्रथम नागरिक सरपंच रामचंद्र परब यांचा सन्मान या स्पर्धेच्या निमित्तानं आपण संपन्न करावा। रामचंद्र परब हे सुद्धा आमचे मित्रवर्य आहेत। अगदी अल्पावधीतच समाजकार्य आणि राजकारण या दोन्हांची सांगड घालून समाजासाठी भरीव कार्य त्यांच्या हातून सध्या घडत आहे। या कार्याचा आलेख असाच चढत राहो ही परमेश्वराकडे प्रार्थना आहे। त्याचप्रमाणे यानंतर मी विनंती करतो या स्पर्धेच्या आयोजन समितीतील एक प्रमुख घटक अंकुश बांबार्डेकर आपल्या शुभ हस्ते ग्रामपंचायत सदस्य अजयजी डिचोलकर यांचं स्वागत मंचावर आपण संपन्न करावं। धन्यवाद। सर्व मान्यवरांना मी पुन्हा एकदा स्थानापन्न होण्याची विनंती करतोय। श्री स्वामी सर दोडामार्ग संघाचे टीम ओनर पिंटो नाईक यांचं स्वागत अंकुशजी बांबार्डेकर यांच्या शुभ हस्ते मंचावर संपन्न होत आहे। पिंटो नाईक श्री स्वामी समर्थ दोडामार्ग टीम ओनर। त्रिमूर्ती माणगाव संघाचे टीम ओनर सूरज नाईक, को ओनर शरदजी धुरी, आपण जवळपास असाल तर आपणही मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं। त्याचबरोबर आमचे ऑफिशियल्स नितीन गोलतकर, नितीन जबडे, बंटी केरकर आपलं सर्वांचं शब्दसुमनाने मनपूर्वक स्वागत। आणि या सर्वांच्या स्वागताबरोबरच आपण जाऊया प्राइज डिस्ट्रीब्युशन सेरेमनीकडे। तत्पूर्वी आमच्या ऑफिशियल्सचा सन्मान होतोय। या स्पर्धेतील सगळ्यात महत्त्वाची जबाबदारी थँकलेस जॉब ज्याला म्हटलं जातं आणि हा थँकलेस जॉब गेले 5 दिवस ज्यांनी पार पाडला त्या आमच्या ऑफिशियल्सचा सन्मान होतोय। सर्वप्रथम तारकर्ली गावचे सुपुत्र गोविंद उर्फ बंटी केरकर, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले पंच आहेत ज्यांनी वायवा एक्झाम पास केली आणि ज्यांनी कर्नाटकाची स्पर्धा दूरदर्शनवर लाईव्ह स्वरूपात असताना त्या स्पर्धेत पंचगिरी केले। सन्मान होतोय गोविंद उर्फ बंटी केरकर। ग्रामपंचायत सदस्य अजय डिचोलकर यांच्या शुभ हस्ते बंटी केरकर यांना सन्मानित करतोय आम्ही RSPL अर्थात रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या निमित्तानं। धन्यवाद। त्यांना साथ करणाऱ्या त्यांचे सहकारी पेंडूर पराडचे सुपुत्र नितीन जबडे, जे उत्कृष्ट क्रिकेटपटू सुद्धा राहिलेत, क्रिकेटचा मोठा अनुभव त्यांच्यापाशी सुद्धा आहे
आणि सध्याच्या घडीला जिल्ह्यातील एक मान्यताप्राप्त पंच म्हणून त्यांच्याकडे खूप आदराने पाहिलं जातं. पुन्हा एकदा अजयजी डिचोलकर, माफ करा, सरपंच रामचंद्र परब साहेब, आपल्याला विनंती, आमचे पंच अंपायर नितीन जबडे यांना आपण आपल्या शुभ हस्ते सन्मानित करावं. धन्यवाद. यानंतर नारायण, यानंतर आमचे सगळे समालोचक, पहिल्या दिवसापासून आतापर्यंत या स्पर्धेचा आवाज ज्यांनी सांभाळला आहे ते मराठी मालवणी समालोचक नितीन गोलतकर यांचा सर्वप्रथम सन्मान होतोय. मी विनंती करतो जस्ट चिल हॉटेलचे मालक आदरणीय गावडे साहेब, आपल्या शुभ हस्ते समालोचक नितीन गोलतकर यांना आपण सन्मानित करावं. नितीन गोलतकर आमचे समालोचक, त्यांच्या साथीने जेडी जनार्दन डिचोलकर. जनार्दन डिचोलकर, आपण येऊन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. मी विनंती करतो महेंद्र अकॅडमीचे सर्वेसर्वा महेंद्र पेडणेकर, आपल्या शुभ हस्ते आपण जेडी जनार्दन डिचोलकर यांना या स्पर्धेतील सुमधुर समालोचनासाठी सन्मानित करावं. धन्यवाद. थँक्यू जेडी. यानंतर अगदी उद्घाटन सोहळ्यापासून आतापर्यंतची जबाबदारी ज्यांनी पार पाडली, उत्कृष्ट मराठी समालोचक ज्यांचं इन्स्पायरिंग समालोचन ऐकणं एक सुंदर पर्वणी असते, जे उत्कृष्ट निवेदक आहेत, अनेक गुरुपौर्णिमेचे कार्यक्रम ज्यांनी सजवलेत, उत्कृष्ट भजनी बुवा आहेत, सिंधुदुर्गात आणि जिल्ह्याच्या बाहेर अनेक डबल बाऱ्या ज्यांनी स्वतः घेऊन रंगवल्यात, ते कुंदेगावचं रत्न उत्कृष्ट समालोचक समीर राणे यांचा सन्मान होतोय. मी विनंती करतो सरपंच रामचंद्र परब साहेब, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मानित करावं आमचे समालोचक मित्रवर्य समीर राणे, कुंदे, तालुका कुडाळ. थँक्यू समीर. यानंतर पुढील सन्मानाकडे आपण वळतोय. यानंतर सन्मान होईल YouTube tenniscricket.in. 22 लाख सबस्क्रायबरचा टप्पा tenniscricket.in ने पूर्ण केला. एकदा जोरदार टाळ्या वाजूया tenniscricket.in साठी. माझ्यासारख्या अनेकांना जगाच्या पट्ट्यालावर ज्यांनी आणलं ते tenniscricket.in, आणि या स्पर्धेतली कॅमेरामनची जबाबदारी ज्यांनी अतिशय चोख पार पाडली ते मालवण तालुक्यातील आचरे गावचे सुपुत्र अजित आचरेकर, आणि त्यांच्या समवेत देवगड तालुक्यातील तारामुंबरी गावचे सुपुत्र विघ्नेश प्रभू. या दोघांना मी विनंती करतोय आपण मंचावर येऊन आपल्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा. tenniscricket.in च्या वाटचालीमध्ये या दोघांचं एक विशेष नाव आहे, विशेष नामलौकिक आहे आणि कर्तृत्व सुद्धा आहे. tenniscricket.in चे अजित आचरेकर, आचरा मालवण, विघ्नेश प्रभू, तारामुंबरी, देवगड, या दोघांचाही सन्मान मंचावर संपन्न होतोय. धन्यवाद अजित, धन्यवाद विघ्नेश आपल्या या कामगिरीसाठी. आणि यानंतर आमचे साऊंड ऑपरेटर जय गणेश मंडप डेकोरेटर्स कट्टा यांचा सन्मान होतोय. ऋषी सावंत यांचा सन्मान मंचावर संपन्न होतोय. ऋषी सावंत यांना मंचावर सन्मानित करण्यात येते. त्यानंतर सन्मान केला जातो सिंधुदुर्गच्या शिरपेच्या अजून एक मानाचा तुरा. अगदी मालवणी बोलीभाषा अगदी ज्याप्रमाणे साता समुद्र पार गेली आणि त्याच मालवणीचा झेंडा अटके पार रोवण्याचं काम अगदी सध्याच्या घडीला जे करतात ते मालवणी समालोचक आमचे मित्रवर्य बादल चौधरी सर यांचा देखील या ठिकाणी सन्मान केला जातोय. अनेक रेकॉर्ड, अनेक स्पर्धा करण्याचा रेकॉर्ड ज्यांच्या नावावरती आहे ते बादल चौधरी सर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. आणि अजून एक ओळख बादल चौधरी सरांची मिस्टर सुप्रीमो सारख्या एका मोठ्या स्पर्धेत ज्यांनी समालोचन केलं आणि सिंधुदुर्गातील खेळाडू पोहोचण्या अगोदर आमच्या सिंधुदुर्गाचा बुलंद आवाज त्या मैदानावरती पोहोचलाय. ओव्हर टू बादल सर. थँक्यू समीर. या सगळ्या वाटचालीत मला सहकार्य करणारे तुम्ही सर्वजण, तुमचे सर्वांचे मनपूर्वक आभार. यानंतर आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय आणि या स्पर्धेतील वैयक्तिक पारितोषिक
चारही टीमचे खेळाडू आणि सर्व खेळाडू समोर या. आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळतोय. विजेता संघ आसगाव, उपविजेता संघ मळगाव, सुनील, समीर, चला सगळे खेळाडू घेऊन पुढे या. आता तुमच्या कौतुकाचा सोहळा आपण सजवत आहोत. सर्व खेळाडू पुढे या. सगळेजण या. अक्षय, चला आपल्या टीमला घेऊन पुढे या. चला लवकर लवकर जरा पुढे या. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग संघ, तुम्ही सुद्धा जरा पुढे या. खूप चांगली कामगिरी दोडामार्ग टीमने सुद्धा केली. आणि या सर्वांच्या उपस्थितीत आपण बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. सर्वप्रथम फायनल प्लेयर ऑफ द मॅच, लास्ट मॅन ऑफ द मॅच फॉर ग्रँड फिनाले. पारितोषिक आहेत काय काय असेल. अर्णव सनग्लासेस यांच्याकडून एक सुंदर आकर्षक सनग्लास, MFG स्पोर्ट साळगाव, वामन गुरव यांनी प्रायोजित केलेली एक ट्रॉफी. आणि याचा मानकरी आहे 17 चेंडूमध्ये 34 धावा बनवल्या ज्याने, विपुल पवार. मी विनंती करतो अजय डिचोलकर आपल्या शुभ हस्ते पारितोषिक आपण वितरित करावं. फायनल मॅन ऑफ द मॅच मिस्टर विपुल पवार. बऱ्याच दिवसानंतर विपुल आज बरसताना पाहायला मिळाला. विपुल ही खरी सुरुवात असणार आहे. एक शांत झाला. बादल सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं ना, जुना विपुल आज पाहायला मिळाला. तो विपुल आता रोज अनेक मैदानांवर पाहायला मिळणार आहे. अर्णव सनग्लासेस यांच्याकडून आकर्षक गॉगल पाहायला मिळतोय आणि आकर्षक ट्रॉफी. धन्यवाद समीर. अजय सर, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावा. अजय सरांना विनंती स्थानापन्न होण्यासाठी. विपुल, खुश आहे स्वतःच्या कामगिरीवर? हो, नक्कीच खुश आहे. आणि टीम कडून मला सपोर्ट भेटला. रोहन यांनी सांगितलं की तू जाता उतार, म्हणून मी खुश आहे रोहन. या स्पर्धेत रोहनने तुला उतरलं म्हणून तू रोहनवर खुश आहेस, पण आम्ही खुश आहोत तुझ्या बॅटिंगवर. या स्पर्धेत येण्यापूर्वी नेमकं मनात काय चालू होतं? स्पर्धा सुरू होण्यापूर्वी मनात काय चालू होते विचार? विचार असे काही नाही, कारण प्रॅक्टिस वगैरे काही करत नाही. म्हटलं उतरलं तर खेळ होईल की नाही या विचारात मी होतो. परंतु पॅनल मध्ये म्हटलं खेळलो, त्यामध्ये चांगलं असं मनोगत चांगलं वाटतं. सगळे फटके जे तुझे मॅन राहिले होते साखळी फेरीमध्ये, सगळी अस्त्र फायनल साठी राखून ठेवली होतीस. नक्कीच. या फायनल मधील खेळीचं श्रेय कोणाला देशील? कोणाची आठवण येते एवढ्या मोठ्या स्पर्धेचं अंतिम सामन्याचं मॅन ऑफ द मॅच बक्षीस स्वीकारताना? सर्व नक्कीच माझ्या सगळ्या मित्रांना मी डेडिकेट करतो हे फायनलचं मॅन ऑफ द मॅच. आणि भविष्यासाठी पुढील रणनीती काय असेल? पुढच्या स्पर्धेसाठी कशा प्रकारची तयारी असेल? अजून कसा विपुल आम्हाला बघायला मिळेल? जुना विपुल तुम्हाला नक्कीच बघायला मिळेल. जुना विपुल तुम्हाला नक्की बघायला मिळेल हा विश्वास दिला विपुलने. हे ठरले ग्रँड फिनालेचे मॅन ऑफ द मॅच. थँक्यू विपुल. समीर, त्यानंतर वैयक्तिक पारितोषिक वितरित केले जाते. एमर्जिंग प्लेयर, या संपूर्ण स्पर्धेतील एमर्जिंग प्लेयर आणि या संपूर्ण स्पर्धेत एमर्जिंग प्लेयर हे पारितोषिक पुरस्कृत केलंय. फॅशन स्पोर्ट्स होडावडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट, त्यानंतर द्वारिका स्पोर्ट कट्टा यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी, अर्णव सनग्लासेस यांच्याकडून गॉगल आहे आणि ओम साई स्पोर्ट्स यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आहे. आणि या संपूर्ण स्पर्धेतील एमर्जिंग प्लेयर ठरलेत मॅन फ्रॉम देवगड किल्ला मिस्टर हरपाज ओलसेकर. अगदी लहान वयात प्रभावित करणारी कामगिरी. या ठिकाणी गौरव केला जातोय. तर संपूर्ण स्पर्धेतील इमर्जिंग प्लेयर अरफाज होलसेकर, जबरदस्त कामगिरी. मागच्या आठवड्यात रत्नागिरीच्या मैदानावर चांगली गोलंदाजी. काल अरफाज मुंबईमध्ये रबर बॉलची स्पर्धा केली आणि आज पुन्हा सिंधुदुर्गामध्ये दाखल झालाय. यासाठी अरफाजचे लाख लाख धन्यवाद असतील, कारण संघ नायकाने आपल्यावरती जो विश्वास दाखवलाय, आपल्यावरती जे पॉइंट खर्ची घातलेत, त्याचं श्रेय
आज अरबाजने मात्र पूर्ण केलंय. ओर टू बादल सर. अनेक बक्षीस आहेत समीर, जवळपास 5-6 बक्षीस आहेत आणि काय बॉलिंग केली अराफतने. बेस्ट इमर्जिंग प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. युवा वयात भल्या भल्या बॅटरना त्याने जखडून ठेवलं एकाच जागेवर आणि मोठमोठ्या फलंदाजांविरुद्ध बेस्ट इमर्जिंग प्लेअरचा पुरस्कार देताना आम्हाला सुद्धा अत्यंत होत आहे. हे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याचं भविष्य आहे, ही युवाही आहे आणि या जेन झीने ही केलेली करमत आहे. थँक्यू रामचंद्र सर, आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. अराफत, एवढी मोठी स्पर्धेत सहभाग घेताना वाटलं होतं या बक्षिसापर्यंत तुम्ही पोचाल? हो नक्की, प्रॅक्टिस मध्ये करून. अराफत, बॉलिंग रबर बॉल खूप कठीण टास्क आहे, कारण क्रिकेट म्हटलं की सध्याचे बरेचसे नियम हे बॅटरच्या फेवर मध्ये आहेत, गोलंदाजांसाठी खूप काही नाहीये, नियम सुद्धा गोलंदाजांच्या विरोधात आहेत. रबर बॉल हा तर गोलंदाजांच्या कत्तलीसाठी ओळखला जातो, पण अशा फॉर्मॅटमध्ये ज्या प्रकारे तुम्ही गोलंदाजी करताय, आजचं मैदान आहे, रेनी चॅम्पियन्स रेनी ट्रॉफी आहे, मुंबईची स्पर्धा, कशा प्रकारे प्रॅक्टिस करता आणि कशा प्रकारे चेंडू रिलीज करता? मी आधी तर संतोष तर यांचे धन्यवाद मानेन. ते आम्हाला सकाळी संध्याकाळी प्रॅक्टिस बोलवतात आणि प्रॅक्टिस दिसतात. संतोषजी तारी, आपल्याला विनंती आहे आपणही मंचावर यावं, कारण असे युवा खेळाडू घडवणं आणि त्यासाठी तुम्ही त्यांच्यासोबत उभं असणं ही काळाची गरज आहे. कशा प्रकारे प्रॅक्टिस चालते अराफत, मला ऐकायला आवडेल. किंवा बॉल टाकताना स्पर्धेत येण्यापूर्वी पिच कशा प्रकारे तू बघतोस, पिच कडे काय काय मागतोस, त्याच्याकडून काय अभ्यास करतोस आणि त्यानंतर गोलंदाजी करताना काय काय ठरवतोस? आधी तर मी पहिल्या दिवशी आलेला तर माझी पहिली मॅच बॉलिंग नाही पडली, तर बोलले की टाकू शकतो, पुढची मॅच टाकली मी चांगली. आणि आम्हाला दिवसाला 2-3 बॉलचे हे लागतात पॅकेट, तर ते पुरवतात. दिवसाला 2-2, 3-3 पॅकेट पुरवणारे संतोषजी तारी. तारी सर, या आपण पुढे एकत्रित आपला ग्रुप फोटो आपण घेणार आहोत. तत्पूर्वी अराफत, जाता एक प्रश्न, भविष्यासाठी काय तयारी आहे? टेनिस क्रिकेटसाठी कशा प्रकारे आपण तयार होणार आहात? तयारी तर चालूच आहे, कारण घरातनं पण खूप सपोर्ट आहे. तयारी चालूच आहे. आणि संतोषजी तारी, आपण या एक ग्रुप फोटो आपण करूया संतोषजी तारी यांच्यासह, कारण संतोष तारी, आपण त्या मुलांच्या मागे खंबीर उभे आहात आणि म्हणून ही मुलं मैदानं गाजवतायत. खास देवगडवरून नगरसेवक संतोषजी तारी आलेत आपल्या मुलांचा, देवगडकरांचा खेळ बघण्यासाठी आणि त्यांच्या उपस्थितीत अराफतने कामगिरी केली. थँक्यू सर, आपल्याला विनंती आपण स्थानापन्न व्हावं. अराफत, आपल्याला विनंती आपण डगआउट मध्ये स्थानापन्न व्हावं. समीर. त्यानंतर आपण पुढील पारितोषिक वितरित करतोय. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि क्षेत्ररक्षकासाठी पारितोषिक आहेत. टी शर्ट जे पुरस्कृत केलंय पॅशन स्पोर्ट्स अमोल ओडावडेकर यांच्याकडून पुरस्कृत केलं जाते. त्यानंतर ट्रॉफी आहे जी स्पॉन्सर केली आहे वामन गुरव साहेब साळगाव यांच्याकडून. त्यानंतर सनग्लासेस अर्णव सनग्लासेस यांच्याकडून एक गॉगल पुरस्कृत केला जातोय आणि ओमसाई स्पोर्ट्स सोनू कानडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि ट्रॉफी पुरस्कृत केले. माफ करा, MFG स्पोर्ट्स साळगाव वामन गुरव साहेब यांच्याकडून पुरस्कृत केली जाते. आणि या संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक ठरलेत, ज्यांनी फलंदाजी करत असताना तोडफोड बल्लेबाजी या मैदानावरती केली आहे. संपूर्ण स्पर्धेत 175 धावा ज्यांच्या नावावरती आहेत, 5 झेल या संपूर्ण स्पर्धेत टिपले आहेत. मॅन फ्रॉम मालवण मिस्टर सुनील मालवणकर. मित्रांनो, जोरदार टाळ्या वाजूया. संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात लहान खेळाडू असं बोललं तरी वावगं ठरणार नाहीये. एखाद्या 18-19 वर्षांच्या खेळाडूलाही लाजवेल ना असं सर रनिंग बिटवीन द विकेट पहिल्या दिवशी तब्बल 6 धावा धावून घेतल्या सुनील मालवणकर आणि सचिन आचरेकर यांनी. मिलेनियल्सचा काळ ज्याने गाजवलाय, जेन झी साठी सुद्धा जे आदर्श राहिलेत आणि आता झेन अल्फा सुद्धा ज्यांच्याकडे आदर्श म्हणून बघतात, असे सुनील मालवणकर ज्यांच्याकडे आपण येतोय. सुनील, कसा एन्जॉय करतोस क्रिकेट? नेमकं काय मनात चालू असतं स्पर्धा चालू होताना, मैदानावर जाताना? प्रथमतः मी आभार मानेन सौरभ नाईकचे, त्याने मला इथे आयकॉन म्हणून सांगितलं, आयकॉन राहा म्हणून. मी बोललो होतो त्याला की मी काय यावरती प्रॅक्टिस वगैरे करत नाहीये, पण तो बोलला की चल राहून दे, काय आपण खेळू म्हणून बोलला होता तो मला. त्याबद्दल त्याचे पहिले आभार. सुनील, काय जास्त एन्जॉय करतोस, टेनिस क्रिकेट
की रबर क्रिकेट? टेनिस क्रिकेट जास्त एन्जॉय करतो मी. कशा प्रकारचा तो काळ होता सुरुवातीचा? पहिली बॅट तुझ्या हातात कोणी दिली होती आठवतंय? आणि पहिलं बक्षीस क्रिकेट मधलं आम्हाला ऐकायला आवडेल तुझ्याकडून. पहिली बॅट माझ्या वडिलांनीच माझ्या हाती दिली होती, कारण तेच माझे पहिले गुरु आहेत. आणि पहिलं प्राइज मला बोपर्सची एक टुर्नामेंट झाली होती, तिथे रिस्ट टॉच भेटलं होतं मला एक 25 वर्षापूर्वी. सुनील, बरीच वर्ष क्रिकेट खेळतोय, मात्र आजच्या युवा पिढीकडे बघून काय तुला सांगावंसं वाटतंय आजच्या युवा पिढीला क्रिकेटमध्ये यश मिळवण्यासाठी, सुनील मालवणकर होण्यासाठी? युवा पिढीमध्ये आता समीर वेंगुर्लेकर, बबल नाईक, आता आरापत झाला एक देवगडचा, नवनवीन प्लेअर भरपूर येत आहेत. व्यवस्थित खेळत राहावं त्यांनी आणि परफॉर्मन्स देत राहावा, एवढंच सांगेन मी. भविष्यासाठी संकल्पना काय असतील, मनात इच्छा काय असतील? तर भविष्य म्हणजे आता क्रिकेट संपत आलंय माझं. 1-2 वर्ष खेळीन आणि बंद करीन. बाकी काय मग आम्ही लक्ष देईन माझ्या. सुनील, तुमच्यातलं क्रिकेट संपत आलं की नाही हे ठरवण्याचा अधिकार तुमच्याकडे नाही, त्या सगळ्या प्रेक्षकांकडे. एकदा टाळ्या वाजवूया आपल्या वंडरबॉयसाठी, सुनील मालवणकर यांच्यासाठी. त्यानंतर मी विनंती करतो अंकुशी बांबार्डेकर आपल्या शुभ हस्ते देवगड जामसंडेचे नगरसेवक आदरणीय संतोषजी तारी साहेबांचं आपण पुष्पगुच्छ देऊन या स्पर्धेच्या निमित्तानं स्वागत करावं. संतोषजी धन्यवाद. यंगस्टार देवगडच्या एका देखण्या स्पर्धेचं आयोजन सुद्धा संतोषजी तारी हे करत असतात. या स्पर्धेसाठी अगदी सकाळपासून ते उपस्थित आहेत. नगरसेवक संतोषजी तारी, आपलं स्वागत. समीर. त्यानंतर पुढील पारितोषिक वितरित केले जाते. संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर, आणि यासाठी पारितोषिक आहे अर्णव सनग्लासेस यांच्याकडून आकर्षक सनग्लास. त्यानंतर आकर्षक ट्रॉफी जी पुरस्कृत केली आहे एक्स ब्रँडचे ओनर समीर मळगावकर यांच्याकडून, आणि आकर्षक कॅप आहे ए स्पोर्ट आरवली यांच्याकडून, ए स्पोर्ट आरवली शॉप यांच्याकडून जी कॅप पुरस्कृत केली जाते. त्यानंतर ओम साई स्पोर्ट्स सोनू कानडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट, आणि पॅशन स्पोर्ट्स ओढावडे अमोल ओढावडेकर यांच्याकडून आकर्षक टी शर्ट असं पारितोषिक आहे. आणि या पारितोषिकाचे विजेते आहेत, पर्पल कॅपचे मानकरी ठरलेत बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, मॅन फ्रॉम वायरी मालवण, मिस्टर ओमकार तळगावकर. संपूर्ण स्पर्धेत 7 गडी बाद केलेत ओमकार तळगावकर यांनी. आणि आजच्या दिवसात तर अधिक धारदार गोलंदाजी, निशब्द करणारी गोलंदाजी आज ओमकार तळगावकर यांची पाहायला मिळाली आहे. संतोषजी तारी सर यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूया. अर्णव सनग्लासेस यांच्याकडून आकर्षक सनग्लास, त्यानंतर एक्स ब्रँड समीर मळगावकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी, ए स्पोर्ट आरवली यांच्याकडून पर्पल कॅप, फॅशन स्पोर्ट ओढावडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट, आणि ओम साई स्पोर्ट्स मानगाव सोनू कानडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट असं पारितोषिक आहे. आणि वितरित करण्याची विनंती तारी साहेब आपल्याला आहे, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. धन्यवाद नगरसेवक संतोषजी तारी साहेब, आपल्याला विनंती स्थानापन्न व्हावं. आम्ही ओमकारकडे जातोय. ओमकार, थोडस आपण मध्ये यावं. ओमकार, काय करावं म्हणजे अशा विकेटवर आपल्याला विकेट मिळतील, गोलंदाजीत यश मिळेल, काय सांगशील? असं काय नाही, सुनील सरांनी सांगितलं जोर जोरात टाका, फक्त काय असेल ते बघू. सुनील सरांनी सांगितलं जोर जोरात टाका, काय असेल ते मग काय ते बघू. पण असं नाही झालं तर ओमकार, एवढं सोपं नसतं. फक्त जोरात टाकून विकेट मिळत नाही, त्यासाठी प्रॅक्टिस लागते, कठोर मेहनत लागते. कशी चालते तुमची प्रॅक्टिस? प्रॅक्टिस चालते. विशाल लुडवे, तेजस लुडवे सगळे असतात. एक लेफ्ट त्याच्यामुळे नेमक्या कुठच्या जागेवर बॉलिंग करायला आवडते? पहिल्या षटकांमध्ये, पॉवर प्ले की डेप्थ ओव्हर मध्ये? आणि जास्त काय आवडतं, टेनिस क्रिकेट की रबर क्रिकेट? रबर क्रिकेट, कारण तेवढा काय आता स्पीड नाही आमच्याकडे, पण पाण्यामध्ये एक ऍडव्हान्टेज भेटतं. ओमकारची उत्तरं सुद्धा खूप ऐकण्यासारखी आहेत. ओमकार, पुढचं लक्ष काय असेल, काय इच्छा आहे पुढच्या येणाऱ्या स्पर्धेसाठी, त्याची तयारी कशी चालू आहे? बघू आता पुढील स्पर्धा कधी लागेल ती, त्यामध्ये काय. ओमकार, माका ओमकारची मुलाखत घेत आहे की बुवा संतोष पुजारी यांची काय कळणार नाही. थँक्यू ओमकार, खूपच सुंदर गोलंदाजी केली. आपल्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. समीर. निश्चितच सर, ओमकार जे बादली घेऊन पाणी टाकत होते त्यांना विसरलं नाहीये. त्याने सांगितलंय त्यांचा देखील माझ्या यशामध्ये वाटा आहे. त्या एक बादली पाणी घेऊन जाणाऱ्या आमच्या कार्यकर्त्यांचं देखील पुन्हा धन्यवाद. त्यानंतर पुढील पारितोषिक आहे सर्वोत्कृष्ट फलंदाज, आणि त्यासाठी पारितोषिक आहे अर्णव सनग्लासेस यांच्याकडून आकर्षक गॉगल,
त्यानंतर द्वारिका स्पोर्ट कट्टा कौस्तुभ मसरूरकर यांच्याकडून आकर्षक ट्रॉफी. त्यानंतर ऑरेंज कॅप ए स्पोर्ट आरवली शॉप यांच्याकडून ऑरेंज कॅप. फॅशन स्पोर्ट्स ओढावडे अबोल ओढावडेकर यांच्याकडून आकर्षक टी शर्ट. आणि होमसाई स्पोर्ट मानगाव सोनू कानडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट. आणि या पारितोषिकाचे विजेते आहेत त्यांचं नाव आहे संपूर्ण स्पर्धेत तब्बल 200 धावा यांच्या बॅट मधून ठोकल्या गेल्या आहेत मिस्टर अक्षय घाटवळ. अनेक विक्रम बादल सरांनी अगदी सकाळपासून अक्षयचे सांगितलेत. एक सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक, परंतु बेळगावच्या मैदानावर जाऊन मर्यादित षटकांच्या सामन्यात शतक ठोकणं हा देखील विक्रम आमच्या अक्षय घाटवळने केलाय. एकदा अक्षय घाटवळसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद. सन्माननीय सूरज नाईक यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करूया. शिरोडा केरवाडा गावावरून बिलॉंग करणारे अक्षय घाटवळ आज या संपूर्ण सिंधुदुर्ग प्रीमियर लीग RSPL या स्पर्धेचे बेस्ट बॅटर ठरत आहेत अक्षय घाटवळ. आणि गॉगल लावल्यानंतर वेगळेच अक्षय घाटवळ पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर पाहायला मिळत आहेत. यस बादल सर, अक्षय घाटवळ बऱ्याच दिवसांनंतर आज या स्पर्धेत चमकलेला पाहायला मिळाला. आणि त्यापेक्षा आज वेगळं चित्र पाहायला मिळालं. अक्षय घाटवळने या स्पर्धेत यष्टी रक्षण देखील केलंय. म्हणजे क्रिकेट हा पिक्चर सारखा आहे. कोणत्याही क्षणी तुमच्या वाट्याला कोणतीही भूमिका येऊ शकते, ती तुम्हाला पार पाडावी लागते आणि ती पार पाडली आहे देखील अक्षय घाटवळ यांनी. कधी तुम्ही हिरो असता तर कधी साईड हिरो तर कधी विलन देखील व्हावं लागतं तुम्हाला. आणि ती भूमिका अक्षय लीला पार पाडली आहे. बादल सर. थँक्यू सर. आपल्याला स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. मी अक्षयकडे जातोय. अक्षय, खूप चांगली दर्जेदार बॅटिंग संपूर्ण स्पर्धेत. खरं तर अक्षय, आपण सलामीसाठी खूप कमी वेळा तुम्हाला बघतो, कारण गोपाळ बऱ्याच वेळी ओपन करत असतात. मात्र यावेळी सुनील बरोबर तुम्ही ओपन करत होतात. जास्त आवडीची पोझिशन नंबर 4-5 की 1-2? 4-5 आवडीची पोझिशन आहे. आज गोपाळ भट्टा नवते सोबत मात्र सुनील मालवणकर होते. गोपाळ भट्टा यांची आठवण येत होती खेळताना? हो नक्कीच. गोपाळ भट्टां माझे मेन दोघे. बरोबर आहे. आणि सुनीलने कसं सपोर्ट केलं आपल्याला बॅटिंग करताना? खरं म्हणजे मी इकडे नाही येत होतो, कारण समुद्रात मला जायचं असतं ना. तर एक दिवस वारा लागला म्हणून तो इकडे आला, नाही तर नाही आला. बरं आला समुद्रात वारा आला म्हणून आम्हाला इथे वादळी बॅटिंग बघायला मिळाली. एका टुर्नामेंटमध्ये 200+ धावा. यापूर्वी कधी हा माइलस्टोन पार केला? एका टुर्नामेंटमध्ये 200 पेक्षा जास्त धावा. जास्त मी आधी रबर बॉल घेत नाही पावसात, प्रॅक्टिस पण नाही, येत पण नाही करायला प्रॅक्टिस. रबर बॉल साठी जर बॅटिंग करायची असेल तर काय तुमची टेक्निक असते? फ्रंट फुटवर जावं, जागेवर राहा, की मागे येऊन खेळावं? तर मी रबर घाबरतो, कारण कशाला या ग्राउंडवर माझ्या नाकावर बॉल बसलेला, त्यामुळे. आणि या टाइमला चांगली बॅटिंग झाली. नवीन बॉल येत होता, फास्ट लागले, त्यामुळे चांगली बॉल. नाही अक्षय, तुझ्यावर बॉल बसला म्हणून आम्ही विकेट पिच सुद्धा नवीन बनवली. खेळाडूंना दुखापत होऊ नये यासाठी. पुढच्या स्पर्धांसाठी काय असेल तयारी? तयारी अशी काय नाही, प्रॅक्टिस केली तर येऊ शकतो, नाही तर सध्या बॉडी पण साथ देत नाही. बॉडी पण साथ देत नाही हे अक्षय आपणही म्हणतात, पण आमच्याकडून अपेक्षा आहे, आम्हाला तो अक्षय बघायचा आहे जो 30-40 फुटांवरचे झेल एक हाती जाऊन टिपायचे. आणि त्या जुन्या अक्षयला पाहण्यासाठी आताच्या अक्षय घाटवळला आणि या स्पर्धेच्या बेस्ट बॅटरला अगदी मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू अक्षय. ऑल द बेस्ट. पुढील पारितोषिक आपण वितरित करतोय. या संपूर्ण स्पर्धेतील 4थ क्रमांक पारितोषिक. आणि या पारितोषिकाचे मानकरी ठरले आहेत पिंटो नाईक यांच्या मालकीचा श्री स्वामी समर्थ दोडामार्ग क्रिकेट संघ या स्पर्धेतील 4थ क्रमांकाचा मानकरी ठरतोय. संघ मालक पिंटो नाईक, आपणास विनंती, आपण व्यासपीठावरती येऊन आकर्षक चषक करंडक आपण स्वीकारायचे आहे. सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण आलात तरी चालेल, या जरा लवकर या फक्त. अगदी मैदानाबाहेर क्राऊड कशा प्रकारे असायला हवा, मैदानाच्या बाहेर किती आवाज असायला हवा, याचं तंतोतंत पालन करून या संपूर्ण संघ अगदी 4थ्या क्रमांकावरती मजल मारतोय. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग. पूर्ण टीम मेंबर समोरच्या स्टेजवर आपण बसायचं आहे. टीम ओनर आणि कॅप्टन आपण स्टेजवर या. कॅप्टन असले तर, आणि टीम ओनर आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, सरपंच रामचंद्र परब साहेब, ग्रामपंचायत सदस्य अजयजी, नगरसेवक संतोषजी,
त्याचप्रमाणे गावडे साहेब, महेंद्र पेडणेकर या सर्वांना विनंती, आपण पारितोषिक वितरित करूया. या स्पर्धेतील चौथा क्रमांक सुंदर जाधव, दोडामार्गचे एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. सुंदर जाधव, आपण सुद्धा या. खेळाडू सगळे खाली थांबा आणि टीम ओनर सुंदर जाधव आपण स्टेजवर या. आपण सुंदर या. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेतील चौथा क्रमांक वितरित होतोय. श्री स्वामी समर्थ दोडामार्ग पहिल्या रबर बॉल ऍक्शन बेस्ड टुर्नामेंटचा RSPL चा चौथ्या क्रमांकाचा मानकरी ठरतोय. तर पुढील सन्मान केला जातोय संपूर्ण स्पर्धेतील RSPL पहिलं सीझन. समीर, एक मिनिट, आपण सुंदरकडे जातोय. मान्यवरांना विनंती आहे स्थानापन्न होण्यासाठी. नगरसेवक संतोषी तारी साहेब, धन्यवाद, आपण या ठिकाणी आलात. खूप लांबचा प्रवास त्यांना करायचा आहे. अगदी शांत सुखरूप प्रवास करा, आपण पुन्हा भेटणार आहोत. सुंदर, काय चुकलं नेमकं या स्पर्धेत? चुकलं काय नाही, थोडासा खेळ आमचा या मॅचला कमी झाला कारण बॉलिंग थोडीशी चुकीची टाकली, समोर बॉल टाकले समीरला, त्याच्यामुळे आम्ही मॅच हरलोय. कसा होता या स्पर्धेत खेळण्याचा अनुभव? या स्पर्धेतल्या कोणत्या गोष्टी त्या तुम्हाला आवडल्या? सांगायचं गेलं तर दोडामार्गमध्ये रबर बॉल खेळत नाही आणि ही स्पर्धा जेव्हा डिक्लेअर झाली तेव्हा अंकुश भाईंना मी फोन केलेला की आम्हाला एक संघ द्या या दोडामार्गमध्ये. दोडामार्गच्या खेळाडूंना घ्यायचं होतं आणि गणेशला फोन केलेला की तू ऐकून राहा आमच्या या स्पर्धेसाठी, कारण आम्हाला इकडचे खेळाडू माहीत नाही रबर बॉल कोण खेळतात ते. मात्र चांगला खेळ करायला मिळाला. आमचे 3-4 खेळाडू होते, त्यांनी पण चांगला खेळ केला आणि संघाने चांगला खूप खेळ केला. आयोजनावर खुश आहात? काय कोणत्या गोष्टी तुम्हाला जास्त आवडल्या या स्पर्धेच्या निमित्तानं? आयोजन तर खूप छान होतं कारण पूर्ण स्पर्धा बघितली आम्ही. पूर्ण स्पर्धा अतिशय नियोजनबद्ध स्पर्धा अंकुश भाईंनी केली, त्याबद्दल त्यांचे मी धन्यवाद म्हणतोय आणि विजेत्या उपविजेत्या संघाला या ठिकाणी शुभेच्छा देतो. पुढच्या वर्षासाठी काय योजना मनात असतील? पुढच्या वर्षी जर स्पर्धा ही झाली तर चांगला आम्ही यापेक्षाही चांगला संघ निश्चितच ऑप्शन मध्ये घेऊ आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. कारण पिंटू नाईक यांना मी जेव्हा फोन केला की संघ घ्यायचा, त्यांनी म्हणाले हा द्या. यापुढे कधी स्पर्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये असेल तर आपला स्वामी समर्थ दोडामार्ग संघ उतरवा, काही मदत असेल तर आपण करू. त्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतोय मालकांना. धन्यवाद सुंदर. पुढच्या वर्षी स्पर्धा होणारच आहे आणि आपल्याला प्रॅक्टिस करून यायचंच आहे. एकदा टाळ्या वाजूया. चौथा क्रमांक श्री स्वामी समर्थ दोडामार्ग, टीम ओनर पिंटू नाईक. समीर, पुढील पारितोषिक वितरित केले जाते संपूर्ण स्पर्धेतील तृतीय क्रमांक आणि तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले तर अगदी नजदीकच्या गावातले त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ. सन्माननीय सूरज नाईक आणि शरद दुरी यांच्या मालकीचा क्रिकेट संघ आणि या ठिकाणी पारितोषिक देखील वितरित केले जाते. त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ एक दर्जेदार संघ आणि त्यांचा एक दर्जेदार खेळ या संपूर्ण स्पर्धेत पाहायला मिळाला. सावंतवाडी तालुक्यातील आणि मानगाव खोऱ्यातील जास्त खेळाडूंचा भरणा असलेला त्रिमूर्ती मानगाव क्रिकेट संघ आपण या संपूर्ण स्पर्धेत खेळताना पाहिलाय. तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले त्रिमूर्ती मानगाव. सूरज, खूप सुंदर देखणी स्पर्धा झाली. कसा होता अनुभव या स्पर्धेत आपला संघ खेळवण्याचा? सुंदर स्पर्धा होती. प्रथमतः मी आयोजनाला तर एकदम सुंदरच आयोजन होतं आणि आम्हाला पण तशी काही सवय नाही रबर बॉलची, त्याच्यामुळे आमच्या मानगाव गावातले सगळे टेनिस प्लेयर होते आणि राजाराम गवस आणि निखिल नाईक हे दोघे भेटले, त्याच्यामुळे जरा सुंदर खेळ झाला. पुढच्या वर्षाच्या स्पर्धेसाठी काय तयारी करण्याचा इरादा असेल? नक्कीच आमच्या गावातल्या प्लेयर्सना रबर बॉलची प्रॅक्टिस नक्कीच आम्ही सांगू करायला. पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही भाग घेऊ. या वर्षाच्या तुमच्या मनात आवडलेल्या गोष्टी या RSPLच्या निमित्तानं ज्या गोष्टी तुम्हाला जास्त भावल्यात? सिनियर प्लेयर्सची फलंदाजी तर सुंदर वाटली. सुनील सर, अक्षय घाटवाल सर त्यांचे, तसेच गोलंदाजी अंकुश बांबाडेकर सर त्यांचे सुंदर वाटले गोलंदाजी. काय सांगाल आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल, RSPLच्या नियोजन समितीबद्दल? पहिलीच टुर्नामेंट जिल्ह्यातली रबर बॉलची, खूप सुंदर आयोजन झालं आणि मजा आली. 4 दिवस तर खूप एन्जॉय केला. 5 दिवस खूप मस्त वाटलं. खूप सुंदर स्पर्धा, खूप एन्जॉय केलं, हे सांगणं आहे त्रिमूर्ती मानगाव संघाच्या टीम ओनरचं. धन्यवाद सर. आपल्या पुढील वाटचालीसाठी अगदी मनपूर्वक शुभेच्छा. समीर.
अगदी संपूर्ण स्पर्धेतील सगळ्यात मोठं स्पॉट प्राइज हमारे चैनल वैयक्तिक टेनिस पारितोषिकातील क्रिकेट सगळ्यात को मोठं सब्सक्राइब पारितोषिक या करें ठिकाणी वितरित केलं और बेल जातं आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस मॅन ऑफ द क्रिकेट की सीरीज लेटेस्ट वीडियो आणि सबसे या पहले संपूर्ण देखने के स्पर्धेतील लिए मॅन ऑफ द सिरीज साठी हमारे आम्हाला चैनल टेनिस पुरस्कर्ते लाभले क्रिकेट आहेत को 70-70 सब्सक्राइब करें स्पोर्ट कट्टा और गणेशजी बेल आइकॉन मोरजकर पर क्लिक यांच्याकडून कीजिए टेनिस क्रिकेट की लेटेस्ट ट्रॅक आणि वीडियो टी शर्ट सबसे पहले देखने के लिए आणि त्यानंतर द्वारिका स्पोर्ट कौस्तुभ हमारे चैनल मसूरकर टेनिस क्रिकेट यांच्याकडून डॉट इन आकर्षक को ट्रॉफी सब्सक्राइब करें त्यानंतर और 70-70 बेल कॅप आइकॉन जी पर क्लिक पुरस्कृत कीजिए केली आहे टेनिस गणेश क्रिकेट मोरजकर की यांनी लेटेस्ट वीडियो त्यानंतर सबसे पहले फॅशन देखने के स्पोर्ट लिए ओढावडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट ओम साई स्पोर्ट्स सोनू कानडे यांच्याकडून आकर्षक टी शर्ट आणि अर्णव सनग्लासेस यांच्याकडून सनग्लास विनंती करतो मान्यवर सर्व मान्यवरांना विनंती आपल्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक वितरित करणार आहोत. मॅन ऑफ द सिरीज संपूर्ण स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू 256 धावा 7 विकेट आणि या आक्रमक खेळाडूला हे पारितोषिक वितरित केले जाते. मॅन फ्रॉम वेंगुर्ला मिस्टर समीर वेंगुर्लेकर. What a bowling performance! Also cracking batting. What wicket keeping! Splendid performance. All-rounder of the tournament. Most valuable player of the tournament, Mr. Terminator समीर वेंगुर्लेकर. टाळ्या वाजत राहून दे समीर साठी. समीर वेंगुर्लेकर यांच्यासाठी 70-70 शॉप कट्टा गणेश मोरजकर यांच्याकडून एक कॅप आहे जो सनग्लासेस समीरने लावलाय. अर्णव सनग्लासेस रेडी काका राऊत यांनी प्रायोजित केलाय आणि त्याचबरोबर अनेक आकर्षक टी शर्ट आहेत. त्या प्रायोजकांची नावं आपल्यापर्यंत आमच्या अँकर कडून पोच झालीत. ही सगळी टी शर्ट जर्सी स्लीवलेस कॅप सनग्लासेस आणि सुंदर आकर्षक ट्रॉफी. मालिकावीर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट मिस्टर समीर वेंगुर्लेकर. धन्यवाद. सर्व मान्यवरांना मी स्थानापन्न होण्याची विनंती करतोय. सर्वप्रथम समीर अगदी मनपूर्वक अभिनंदन. अजून एक माइलस्टोन अजून एक स्पर्धा. या स्पर्धेत 250 पेक्षा जास्त धावा. वाटलं होतं या स्पर्धेत एवढ्या धावा तुझ्या बॅटमधून येतील? नाही वाटत. खरंच ती स्वप्नवत कामगिरी आहे. काय ठरवलं होतं या स्पर्धेत येताना? मनात काय दृढ निश्चय केला होता? सर नक्की ठरवलं असं काय नव्हतं, कारण विकेटवर प्रॅक्टिस 2-3 वेळा केली या विकेटवर कसं खेळायचं आणि लेफ्टीला म्हणजे पाठी 6 जवळ असल्यामुळे बॉलर हे पाठीच टाकणार हे मला माहिती होतं, म्हणून बॅटवर बॉल चांगले बॅटिंग चांगली दिली. समीर काय जास्त एन्जॉय केलाय? बॅटिंग तर आहेच, मात्र गोलंदाजी विकेट किपिंग. समीर पहिल्यांदा जो मी समीर बघितला तो भेदक गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणारा, मात्र मागच्या काही दिवसांमध्ये अष्टपैलू म्हणजे जो बॅटिंग अप्रतिम करतो असा समीर बघितलाय. मग क्रिकेटमधले हे बदल करण्यासाठी नेमकं काय केलंस? प्रॅक्टिस कशी केलीस आणि त्यासाठी मार्गदर्शन कोणाचं घेतलंस? प्रॅक्टिस म्हणजे मी आता रबर बॉल आमच्या वेंगुर्ल्यामध्ये प्रॅक्टिस जास्त होत नाही. मी रोज ओढवड्यामध्ये दाजी नाईक यांच्यासोबत मी प्रॅक्टिस करतो आणि म्हणजे गणेश कुबलने खूप साथ दिली मला, म्हणून जो काही गणेश कुबल आणि गोपाळ भट्टामुळे आहे. गोपाळ भट्ट आणि गणेश कुबल एकदा टाळ्या वाजूया आमच्या जिल्ह्याच्या या लिजेंडरी खेळाडूसाठी. अजून एक प्रश्न आहे, जास्त काय आवडतं, टेनिस क्रिकेट की रबर क्रिकेट? सर टेनिस क्रिकेट. टेनिस क्रिकेट. भविष्यासाठी भविष्यातल्या कोणत्या मोठ्या स्पर्धा आता डोळ्यासमोर आहेत आणि त्यासाठी कशा प्रकारची तयारी चालू आहे? तयारी अशी रबर बॉल क्रिकेट चालू आहे, त्याच्यामुळे रबर बॉलच खेळतो. टेनिस बॉल आता आम्ही जवळपास रबर बॉलच्या टुर्नामेंट संपल्या, आता आमच्या जवळ 20 आम्ही रोज खेळू टेनिसची. डिसेंबर मध्ये रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीची तारीख घोषित झाली, लवकरच सुप्रीमो चषकाची तारीख घोषित होईल आणि यावर्षी आम्हा जिल्हावासियांची अपेक्षा आहे तुझ्यासारख्या, तू आहे, बबल आहे, दर्शन आहे या खेळाडूंकडून, आणि त्या दृष्टीने काय तयारी करणार आहात? आज तुमच्याकडून आम्हाला एक वचन पाहिजे की या स्पर्धेसाठी तुम्ही सगळेजण जिल्ह्याच्या टीमसाठी आणि विजेतेपदासाठी काहीतरी कराल. सर नक्कीच आम्ही ट्राय करू, जर संधी भेटेल तर आम्ही संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न करू. संधीचं सोनं करू हे सांगणं आहे समीरचं. आणि मिस्टर टर्मिनेटर समीर वेंगुर्लेकर अजून एका स्पर्धेचा, मोठ्या स्पर्धेचा मालिकावीर ठरतोय. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर ऑफ द टुर्नामेंट. एक सन्मान केला जातोय ज्यांनी पाण्याची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेसाठी केली. बाबल दाभोलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आपण व्यासपीठावरती या.
सन्माननीय बाबल दाभोलकर आपला देखील या ठिकाणी सन्मान होतोय. सरपंच साहेब यांना विनंती, आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बाबल दाभोलकर यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत आहोत. त्यानंतर संपूर्ण स्पर्धेतील आपण पाहत होतो RSPL अर्थातच रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 चा रणसंग्राम आणि या संपूर्ण स्पर्धेतील रनर अप उपविजेता संघ राहिलाय आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ. कर्णधार संघ मालक यांना विनंती, आपण व्यासपीठावरती या व सर्व खेळाडू आपण अगदी व्यासपीठाच्या समोर उभं राहायचंय. चला सर्वजण आनंदी स्पोर्ट मळगाव क्रिकेट संघ रनर अप संपूर्ण स्पर्धेचा सर्वांना विनंती, आपण व्यासपीठावरती आपण हे पारितोषिक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक वितरित करत आहोत. टीम ओनर आणि कॅप्टन आपण स्टेजवर या आणि सगळे खेळाडू समोरच्या पोडियमवर आपल्याला थांबायचंय, बसायचंय. तिथे आपला सगळ्यांचा एक ग्रुप फोटो छानसा करायचा आहे. टीम ओनर आणि कॅप्टन आपण स्टेजवर असणार आहात. आनंदी स्पोर्ट मळगाव रनर अप RSPL 2026. खेळाडू सगळे खाली थांबा, सगळे खेळाडू खालीच थांबा. फक्त कॅप्टन टीम ओनर स्टेजवर असतील. या टीमच्या वतीने टीम ओनर गीतेश आंबरे यांचं मनोगत आपण ऐकणार आहोत. यानंतर टीम ओनर गीतेश आंबरे आपण स्टेजवर थांबावं. थँक्यू. आनंदी स्पोर्ट मळगाव गीतेश आपण स्टेजवर या. गीतेश, हे मैदान आपल्यासाठी खूप लकी ठरतंय. सातत्याने या स्पर्धेत या मैदानावर आपण अंतिम फेरीमध्ये पोहोचताय. काय आहे नेमकं तुमचं नातं या मैदानाशी? नातं असं काही नाही आहे. प्रत्येक वेळी ते टुर्नामेंट लागली टुर्नामेंट असो, नारायण दादू म्हणा किंवा कॉन्टॅक्ट करतो, या ग्राउंड आम्हाला आधीपासून माहिती आहे. या स्पर्धेत सुद्धा खूप चांगली तयारी केली होती, मात्र अखेरच्या क्षणी स्वप्न थोडं अपुरं राहतंय. खंत वाटते, मनात दुःख वाटतंय? काही नाही. समीर जेव्हा मी आयकॉनसाठी त्याला कॉल केलेला, बोललेला माझ्याकडनं जेवढा एफर्ट असेल तेवढा एफर्ट देईन, आणि त्यांनी पूर्णपणे तर वन मॅन शो केला. त्याचप्रमाणे आमचा मळगावात सुलतान, ज्याला रंजन, त्याचं पण थोडंफार सुद्धा चांगला सपोर्ट होता. त्याचप्रमाणे सर आपल्या चांगला. गीतेश, काय सांगाल स्पर्धेबद्दल, आयोजनाबद्दल, नियोजनाबद्दल? विषय चांगलंच आहे. आणि गीतेश, टेनिस क्रिकेटचा सीझन अगदी थोड्याच दिवसात चालू होईल. या टेनिस क्रिकेटच्या हंगामात तुमची टीम टेनिस क्रिकेटच्या मैदानावर त्या स्पर्धांसाठी दिसेल. आयकॉन कोण असतील, खेळाडू कोण असतील? नक्कीच मला माझं एक स्वप्न आहे, म्हणजे छत्रपती टीम घेण्यासाठी. मी गणेश असो, समीर असो, त्यांना म्हणतात नक्कीच. पण माझं एकच स्वप्न बाकी आहे, ते म्हणजे छत्रपती टीम घेण्याचं. एकच स्वप्न बाकी आहे, छत्रपती चषक. सध्या तरी गेली 5 वर्ष आम्ही सुद्धा वाट बघतोय छत्रपतीमध्ये टीम कधी घेता येईल. पण गीतेश, तुमचं हे स्वप्न लवकरात लवकर पूर्ण हो. तुम्हाला छत्रपती चषकामध्ये टीम मिळावी आणि त्या स्पर्धेचं विजेतेपद सुद्धा मिळावं. तर हे होते रनर अप अर्थात RSPL 2026 चे गीतेश आमरे. थँक्यू. त्यानंतर RSPL 2026 पहिलं पर्व आणि पहिल्या पर्वातील विजेता संघ ठरलाय वेताळेश्वर स्पोर्ट्स आजगाव क्रिकेट संघ. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया वेताळेश्वर स्पोर्ट आजगाव क्रिकेट संघ, संघ मला केरकर साहेब आणि आयकॉन सुनील मालवणकर आणि अन्य सर्व सहकाऱ्यांचं. फक्त टीम ओनर त्यांच्या वतीने सौरभ नाईक आहेत. टीम ओनरच्या वतीने सौरभ नाईक आहेत आणि बाकी सगळे खेळाडू दिसत आहेत. महेंद्र पेंडेकर, सरपंच रामचंद्र परब, ग्रामपंचायत सदस्य अजय डिचोलकर, हॉटेल जस्ट स्टीलचे मालक गावडे साहेब, त्याचप्रमाणे पंडित बगडे साहेब, अंकुश बांबार्डेकर, नारायण बगडे, समीर राणे. पण सर्वांनी या एक ग्रुप फोटो करूया चॅम्पियनचा. RSPL अर्थात रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगचा अंतिम
विजेता संघ वेताळेश्वर आसगाव. वा, काय जबरदस्त कामगिरी या टीमची. टीम ओनरच्या वतीने सौरभ नाईक यांचं मनोगत आपण घेणार आहोत. सौरभ, आपण थोडस पुढे यावं. सौरभ, एक देखणी स्पर्धा संपन्न होते, काय वाटतंय विजेतेपद मिळवताना? खरंच आम्ही या ठिकाणी खूप आनंदित आहोत या स्पर्धेबद्दल. म्हणायला गेलं तर पैसे बांबाडे संघ आणि यांनी जे आयोजन केले खूपच सुंदर आयोजन. खास करून नारायण बगडे, अंकुश सर आणि सर्व त्यांचे संघ सहकारी त्यांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेसाठी, याची स्पर्धा सर्वोत्तम यशस्वी होण्यासाठी त्यांच्यासाठी खूप खूप शुभेच्छा त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. तुमच्या टीमने मैदानाच्या बाहेरून बऱ्याच जणांनी सपोर्ट केला. मुंबईवरून तुमचे मित्र समीर पांढरे यांनी सुद्धा खूप चांगला सपोर्ट केला. काय सांगशील सौरभ, समीर काकाबद्दल? कारण हा जो संघ आहे, या संघाचे जे आमचे ओनर आहेत संकेत केरकर, ते स्वतः आसगाव गावातील आहेत. त्यामुळे या ठिकाणी प्रत्येक जण आसगाव गावातील किंवा आमच्या शिरोडा परिसरातील पण प्रत्येक जणांनी आम्हाला या संघासाठी या ठिकाणी खूप खूप आम्हाला शुभेच्छा दिल्या आणि खूप सपोर्ट केलाय. टीम बांधताना नेमकं काय ठरलं होतं? ऑप्शनचे प्लेअर कोणी निवडले होते आणि त्यानंतर त्या स्पर्धेसाठी तयारी कोणी आणि कशी केली होती? पहिल्यांदा म्हणजे मी सोलिन सरांना फोन केला होता या ठिकाणी स्पर्धेत आयकॉनसाठी, पण ते बोलले सौरभ मी काही प्रॅक्टिस मध्ये नाहीये. मी त्यांना बोललो तुम्ही प्रॅक्टिस मध्ये असू दे किंवा नसू दे, मी तुम्हाला खेळवणार, मला तुम्हीच फक्त आयकॉन म्हणजे पाहिजे. आणि त्यानंतर हा संघ स्वतः मी ऑप्शनला होतो, स्वतः संघ मी बांधलाय आणि या ठिकाणी माझ्या सर्व खेळाडूंनी या ठिकाणी जो संघ बांधलाय त्याच्यावर पूर्णपणे यशस्वीरित्या यांनी काम केलंय. सौरभ, या स्पर्धेतील तुला आवडलेल्या गोष्टी या आयोजनाबद्दल आणि नियोजनाबद्दल? नक्कीच या ठिकाणी सर्वच आयोजन नियोजन यांनी चांगलंच केलं. उत्कृष्ट पंच समीर सर, आमचे बंटी केरकर सर आणि संदीप नितीन जबडे सर, दोघांनी पण पंचांची भूमिका उत्कृष्ट निभावली. त्यानुसार वगैरे नारायण यांनी पण जे पंच असतात जेवायला वगैरे जाते त्यांनी पण या ठिकाणी उत्कृष्ट पंचगिरी केली. त्यामुळे स्पर्धेला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागलं नाही आणि ही एक मुख्य बाब म्हणजे त्यांनी स्पर्धा यशस्वीरित्या करून दाखवली आहे. खूपच सुंदर. पंचांसाठी खूप चांगलं अप्रिसिएशन आलं. एकदा टाळ्या वाजवूया बंटी केरकर आणि नितीन जबडे आमच्या दोन्ही पंचांसाठी आणि करणाऱ्या सगळ्या पंचांसाठी. सौरभ, भविष्यातील पुढची रणनीती काय असेल, पुढची तयारी काय आहे? नक्कीच आता जवळपास आता म्हणजे रबर बॉलचा सीझन संपत आलाय आणि पुढे आता टेनिस बॉलची या ठिकाणी प्रॅक्टिस सुरू करू. गणपतीची तयारी झाली? चालू आहे. गणपतीची तयारी चालू आहे. सगळ्यांनी या गणपतीला सौरभकडे या, आमच्याकडे या आणि सगळ्यांकडेच. तर हे होते चॅम्पियन, विजेते, अंतिम विजेते RSPL 2026 चे वेताळेश्वर आसगाव संघाचे टीम ओनरच्या वतीने सौरभ नाईक. या स्पर्धेच्या निमित्ताने मंचावर उपस्थित तेरसे बांबार्डे गावचे प्रथम नागरिक, तत्पूर्वी महेंद्र अकॅडमीचे सर्व महेंद्र पेडणेकर, आपल्याला विनंती आपल्या मनोगतासाठी. सर्वांना मानाचा जय शिवराय. आणि आयोजनाबद्दल बोलायचं म्हणजे सर्वप्रथम या पूर्ण टीमचे म्हणजे आमचे जी बांबार्डे टीम आहे या टीमचे मी सर्वप्रथम खूप आभार मानतो. कारण काय खायची गोष्ट नाहीये, एखादी स्पर्धा म्हटल्यानंतर सगळ्यांनी एकत्र येऊन ही स्पर्धा आयोजन करणं, एखादी गावमर्यादित स्पर्धा आयोजित करणं आपल्याला किती मेहनत घ्यावी लागते आपल्याला माहिती आहे. आणि पूर्ण जिल्ह्याला एकत्र येऊन एखादी आयकॉन बेसवर रबर बॉल सारखी स्पर्धा आयकॉन बेस टुर्नामेंट होऊ शकते, ते कधी इमॅजिन केलं नव्हतं. आणि ती स्पर्धा आमच्या रामेश्वर क्रिकेट क्लब बांबार्डे या पूर्ण टीमने आयोजन केलं आणि ते सक्सेसफुली सक्सेस देखील केलं. या आयोजनामध्ये त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही आणि त्याच्यामध्ये स्पेशली नाव घेतली ललित असू दे, आपला नारायण, अंकुश यांनी. मी स्वतः बघतोय की कंटिन्युअसली ग्राउंड वरती ते स्वतः प्रेझेंट आहेत आणि सगळे कॉमेंटेटर आहेत, इथे कॉमेंटेटर आहेत त्यांनी सुद्धा जिल्ह्याची टुर्नामेंट आहे स्वतःचा बेस्ट द्यायचा प्रयत्न केलाय आणि अशीच टुर्नामेंट प्रत्येक वर्षी होत, याच्यापेक्षा चांगल्या प्रकारे स्पॉन्सर्स मध्ये याच्यापेक्षा मोठी माध्यमातून होणार अशा मी महेंद्र अकॅडमीच्या पूर्ण टीम शुभेच्छा देतो. धन्यवाद महेंद्र. नक्कीच आपण सर्वजण सोबत असला तर याही पेक्षा मोठी स्पर्धा भविष्यात नक्कीच होईल. यानंतर मी विनंती करतो सरपंच रामचंद्र परब साहेब, आपलं अध्यक्ष मनोगत आपण व्यक्त करावं. धन्यवाद साहेब. रामेश्वर क्रिकेट टीम आयोजित RSPL या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. या निमित्ताने आपले आराध्य ज्यांच्या इतिहासाकडे पाहिले असता भविष्यकाळ घडवण्याची वर्तमान दृष्टी होते असे छत्रपती शिवराय या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्याला लाभलेले सन्माननीय व्यासपीठ, माफ करा सर्वांची नावं घेत नाहीये,
आपण सर्व क्रीडा रसिक, या स्पर्धेमध्ये सहभागी झालेले सर्व खेळाडू, रामेश्वर क्रीडा टीम या सर्वांनी या स्पर्धेचं आयोजन केलं. रबर बॉल क्रिकेट स्पर्धा या पावसाळी स्पर्धेच्या आयोजनाच्या निमित्ताने आपण सर्वजण एकत्र आलो. जिल्हा स्तरावर एवढ्या मोठं नियोजन करणं ही साधी गोष्ट नाही. आता साहेबांनी सांगितलंय की आपण गाव मर्यादित एखादा छोटासा कार्यक्रम करताना किती दमछाक होते, ते तर जिल्हा स्तरावर आपण हा कार्यक्रम घेऊन जात आहोत आणि याचं अतिशय सुनियोजित, कुठेही या स्पर्धेला गालबोट न लागता ही स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडणं हे खरोखरच क्रेडिबल आहे. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खरोखरच अंकुश बांबाडेकर म्हणा, नारायण बगडे म्हणा, ललित बगडे आणि सर्वच त्यांचे सहकारी, या सर्वांसाठी खूप खूप शुभेच्छा, अभिनंदन करतोय त्यांचं. तसेच या क्रीडा स्पर्धेदरम्यान जे विजेते झालेले आहेत, उपविजेते आहेत, त्यांनाही शुभेच्छा. त्यांच्या पुढच्या वाटचालीत खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या स्पर्धेमध्ये जे सर्व सहभागी झालेले खेळाडू आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आहे. या पावसाळी सीझनच्या निमित्ताने मी एक गोष्ट मात्र जरूर सांगेन की क्रीडा स्पर्धा आहेतच, परंतु त्याहीपेक्षा आपली आरोग्य खूप महत्वाचं आहे. क्रिकेट खेळताना एन्जॉय जरूर करा, मात्र आपली काळजी घ्या. तुम्हा सर्वांना उदंड आरोग्य लाभो, निरोगी आरोग्य लाभो, असं मी रामेश्वर चरणी प्रार्थना करतो. तसेच या कार्यक्रमाच्या निमित्ताने, या स्पर्धेच्या निमित्ताने सुंदर समालोचन करणारे आमचे बादल सर आणि त्यांचे सर्व सहकारी नेहमीच आपल्या समालोचनामुळे या कार्यक्रमाला चार चांद लागतात. तसेच या कार्यक्रमासाठी जी प्रत्येक व्यक्तीने घेतलेली मेहनत ही आज दिसते की हा कार्यक्रम चांगल्या पद्धतीने यशस्वी पार पडलेला आहे. तर मी त्या सर्वांचेच अभिनंदन करतोय आणि आम्हाला इथे बसण्याचा मान सन्मान दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार व्यक्त करतोय आणि तुमच्या पुढील वाटचाल शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद आदरणीय सरपंच रामचंद्र परब साहेब. संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेगवेगळ्या स्पर्धांचं समालोचन आम्ही करत असतो आणि जेव्हा एक गाव एक संघ धर्तीवरची स्पर्धा असते तेव्हा आवर्जून जिल्ह्यातील शिस्तबद्ध संघ म्हणून तेरसे बांबार्डे या टीमचं आम्ही नाव घेत होतो. शिस्तबद्ध संघ म्हणून प्रचलित असलेल्या तेरसे बांबार्डेच्या टीमच्या प्रत्येक सदस्याने ही पहिली रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग आपल्या शिस्तबद्ध आयोजनाने आणि नियोजनाने इतकी सुंदर सजवली की पहिल्याच पर्वामध्ये ही स्पर्धा प्रसिद्धीचा उच्च अंकावर पोहोचले. धन्यवाद. या रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीगच्या आयोजन समितीसाठी भाग घेतलेल्या प्रत्येक सदस्याचं, जमीन मालकांचं आणि सहकार्य केलेल्या सगळ्या मान्यवरांचं, सहकाऱ्यांचं, ग्रामस्थांचं, खेळाडूंचे मनपूर्वक आभार मानतोय. आणि रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026 ची सांगता होतानाच आपल्याला सगळ्यांना आग्रहाचं निमंत्रण देतोय. रबर बॉल सिंधुदुर्ग प्रीमियर लीग 2026